नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही अजून SIR फॉर्म भरला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण फक्त एक छोटीशी चूक झाली तर पुढे अडचण येऊ शकते. आज मी तुम्हाला मोबाईलवरून SIR फॉर्म कसा भरायचा, कोणती कागदपत्रे लागतात, फॉर्म सबमिट कसा करायचा आणि कोणत्या चुका टाळायच्या हे सर्व अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. SIR फॉर्म म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की SIR फॉर्म म्हणजे काय. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. मतदार यादीतील माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी आणि योग्य माहितीची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ही प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमध्ये तुमची वैयक्तिक माहिती तपासली जाते आणि आवश्यक असल्यास ती अपडेट केली जाते. आता सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम किंवा कोणताही ब्राउझर उघडा. आता वोटर सर्व्हिस पोर्टल या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला SIR एन्युमरेशन फॉर्मचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आता तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर OTP येईल. तो OTP टाकून लॉग इन करा. जर तुमचं अकाउंट आधीपासून असेल तर थेट लॉग इन करू शकता. आता तुमचा एपिक म्हणजेच वोटर ID नंबर टाका. जर एपिक नंबर माहिती नसेल तर नाव, जिल्हा आणि इतर माहिती वापरून तुमची मतदार नोंद शोधू शकता. त्यानंतर तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल. आता तुमचं नाव, जन्मतारीख, पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासा. जर कोणती माहिती चुकीची असेल तर ती योग्य प्रकारे दुरुस्त करा. लक्षात ठेवा, चुकीची माहिती भरू नका. जर वेबसाईटने कागदपत्र मागितली असतील तर आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा किंवा पत्त्याचा पुरावा अपलोड करा. फोटो स्पष्ट आणि पूर्ण दिसेल याची खात्री करा. धूसर किंवा कापलेला फोटो अपलोड करू नका. आता एकदा संपूर्ण माहिती पुन्हा तपासा. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला रेफरन्स नंबर दिसेल. हा नंबर स्क्रीनशॉट घेऊन किंवा लिहून सुरक्षित ठेवा. SIR फॉर्म भरताना काही चुका टाळा. नेहमी अधिकृत वेबसाईटच वापरा. चुकीचा मोबाईल नंबर टाकू नका. चुकीची कागदपत्रे अपलोड करू नका. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी प्रत्येक माहिती पुन्हा तपासा. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून SIR फॉर्म अगदी सहज भरू शकता. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सरकारी अपडेट्स, शासकीय योजना आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.